नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील 8व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपल्या आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही? कधी अपयशामुळे मनात निराशा, राग किंवा तिरस्कार निर्माण झाला आहे का? आजच्या गुरुचरित्राचा 8वा अध्याय आपल्याला सांगतो, श्रद्धा, सातत्य आणि गुरुकृपा असेल तर अशक्य ही गोष्ट शक्य होते. चला तर मग जाणून घेऊया एका ब्राह्मण दाम्पत्याच्या आयुष्यात घडलेली ही विलक्षण कथा. मित्रांनो, कुरवपूर नगरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील आणि पती सेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत होते. तिने अनेक व्रतवैकल्य केली, त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्या अभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वर इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देवसान झाले. त्यामुळे अंबिका आणखीनच दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून खाण्याची तिच्यावर वेळ आली. आजूबाजूचे लोकही उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतायत, तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला फार वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगा अर्पण करण्यासाठी निघाली. गंगा तीरी गेली असता तिला श्रीपाद येती गंगे स्नान करताना दिसले. तिने मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपाद यांना विनंती केली. तेव्हा श्रीपाद यांनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवार प्रदोष कर व शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढे कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याजवळ शंकराने दिलेला परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकाळेश्वर मंदिरामध्ये शिवार्चन करीत होता. त्यानंतर तेथे पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून शिवभक्तीने शिवपूजा आणि अत्यंत भक्तिभावाने शिवपूजा आरंभिली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तेथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखावेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन दिले. एक रत्नजडित देवालय तेथे निर्माण केले. त्याला वरदान दिले की त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केली आणि तेव्हा वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीचे पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद यांनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष समयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळामध्ये माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला व त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद यांना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय तिने मनामध्ये केला आणि त्याचप्रमाणे तिने पूजाही केली व तिची पूजा सफल झाली. तिचा पुत्र महाज्ञानी आणि वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ आणि पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पत्नीवर गुरुकृपा झाली. मित्रांनो, या ठिकाणी आपण 8व्या अध्यायाचा भावार्थ समजून घेतला आहे.
मित्रांनो, आजच्या काळामध्ये मुलं अभ्यासात मागे पडली की आपण लगेचच त्यांना कमी लेखतो. अपयश आलं की आपण स्वतःवरचाच विश्वास सोडतो. समाज काय म्हणेल याची भीती आपल्याला तोडून टाकते. पण हा अध्याय आपल्याला सांगतो, कोणताही माणूस कायमस्वरूपी अपयशी नसतो. योग्य मार्गदर्शन, संयम आणि श्रद्धा असेल तर परिवर्तन नक्की घडते. आई वडिलांची सकारात्मकता आणि विश्वास मुलांचे भविष्य घडवू शकतो. म्हणूनच संकटात खचू नका. श्रद्धा, प्रयत्न आणि गुरूंचे स्मरण सोडू नका. मित्रांनो, जर तुम्हाला गुरुचरित्रातील असेच अध्याय समजून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 नावाची संपूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे. ती नक्की बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. आपला पाठिंबाच आम्हाला प्रेरणा देतो. अशाच आणखी अध्यायांच्या भावार्थासाठी आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आमच्यासोबत राहा. पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.